मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. जो शासकीय कर्मचारी नियत वयोमान पूर्ण होताच किंवा अन्यथा सेवानिवृत्त झाला असेल आणि ज्याच्या विरुद्ध कोणतीही विभागीय किंवा न्यायिक कार्यवाही सुरू केली असेल किंवा विभागीय कार्यवाही पुढे चालू ठेवण्यात आली असेल, त्याच्या बाबतीत कार्यालय प्रमुख शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार सेवानिवृत्तीच्या तारखेपासून सुरू होणाऱ्या 6 महिन्याच्या कालावधीकरिता तात्पुरते सेवानिवृत्ती वेतन मंजूर करू शकतात. तथापि हा कालावधी संबंधित महालेखापालांच्या संमतीने विभागीय किंवा न्यायिक कार्यवाही पूर्ण होईपर्यंत वाढवून तात्पुरते निवृत्ती वेतन त्या कालावधीपर्यंतच चालू ठेवता येते. परिच्छेद. परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की ज्या प्रकरणी विभागीय किंवा न्यायिक कार्यवाही पुढे चालू ठेवण्यात आली आहे, त्या प्रकरणी प्रशासकीय प्रमुख तात्पुरते सेवानिवृत्तीचा 6 महिन्यापुढील कालावधी महालेखापालांच्या संमतीने विभागीय चौकशीचे अंतिम आदेश काढण्याच्या दिनांकापर्यंत सलग न वाढविता तो कालावधी भागशः वाढवितात. त्यामुळे निवृत्ती वेतन धारकास तात्पुरते निवृत्ती वेतन नियमितपणे मिळत नाही आणि त्यास निष्कारण त्रास सहन करावा लागतो. ही बाब योग्य व वाजवी नाही. परिच्छेद. म्हणून याद्वारे सर्व संबंधितांना असे निर्देश देण्यात येत आहे की ज्या प्रकरणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय अथवा न्यायिक कार्यवाही सुरू आहे किंवा विभागीय कार्यवाही पुढे चालू ठेवण्यात आली आहे, अशा प्रकरणांमध्ये तात्पुरत्या निवृत्ती वेतनाचा कालावधी महालेखापालांच्या संमतीने 6 महिन्याच्या पुढे वाढविताना तो भागशः न वाढविता विभागीय किंवा न्यायिक कार्यवाही पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी एकाच वेळी किंवा सलगरित्या वाढविण्यात यावा. तसेच विभागीय किंवा न्यायिक चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती वेतनाचे कागदपत्रे महालेखापालांकडे पाठविताना त्यामध्ये तात्पुरत्या निवृत्ती वेतनाचा कालावधी तसेच विभागीय किंवा न्यायिक कार्यवाही पूर्ण झाल्याचा दिनांक नमूद करावा. निलंबित कर्मचाऱ्यास देय रकमेबाबत शासनाच्या संबंधित खात्याची अनुमती घेण्याबाबत सुद्धा विनाविलंब कार्यवाही केली पाहिजे.